array. What is an array? A technique which can store multiple data in a single uh, variable that is called array. एक अशी टेक्निक जी की सिंगल व्हेरिएबल मध्ये फक्त एकाच व्हेरिएबल मध्ये मल्टिपल व्हॅल्यू ज्या आहेत आपण स्टोअर करू शकतो त्या टेक्निकला ॲरे असं म्हणतात. खूप सिंपल ही टेक्निक आहे. याच्यामध्ये काहीही डिफिकल्टीज नाही आहेत. तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे? अभिषेक, अमय, आशिष? Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. सो मी अगोदर स्क्रीन शेअर करतोय. गुड. मी नोटपॅड आणि याची स्क्रीन शेअर केलेली आहे. पेनची स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? हो सर. ओके, गुड. जेव्हा तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा एकदम सिंपल मध्ये सांगायचं जर झालं तर सपोज तुमच्याकडे इथे रोल नंबर एक व्हेरिएबल आहे, लेट्स सी, आणि तुम्ही मॅक्सिमम याच्यामध्ये एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकता. मल्टिपल व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर करता येत नाही. एकाच व्हेरिएबल मध्ये, हा सपोज जर एक व्हेरिएबल असेल तर एकच व्हॅल्यू तुम्ही अशी स्टोअर करू शकता. मग त्याची जेवढी साईज आहे तेवढी तुम्ही टाकू शकता. पण मल्टिपल व्हॅल्यूज तुम्हाला टाकता येत नाही. ते टाकण्यासाठी काय करावं लागतं? सिंपल आहे. कोण सांगू शकेल काय करावं लागेल? सो हे जे पार्टिशन आहेत या व्हेरिएबल मध्ये ना, असे पार्टिशन तयार केले जातात. व्हेरिएबल एकच आहे पण त्याच्यामध्ये जे पार्टिशन आहेत ते पार्टिशन असे केले जातील, लाईक दिस. या पद्धतीचे पार्टिशन केले जातात. आता या ज्या व्हॅल्यू आहेत याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू ज्या आहेत आपण भरू शकतो. जावामध्ये तुम्हाला सेम टाईपच्याच व्हॅल्यू स्टोअर करता येतात. बघा, जावामध्ये सेम टाईपच्याच व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करता येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये स्टोअर करता येणार नाही. बट अदर लँग्वेज लाईक दॅट पायथॉन मध्ये तुम्ही स्ट्रिंग आणि इंटिजर और एनी अदर व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता. पण जावामध्ये स्ट्रॉंगली टाईप असल्यामुळे याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारच्या व्हॅल्यू, जसं जर हा ॲरे तुमचा इंटिजर टाईपचा असेल, हा जो व्हेरिएबल जर का तो इंट टाईपचा असेल तर याच्यामध्ये इंटिजरच व्हॅल्यू स्टोअर कराव्या लागतील तुम्हाला. हे रिस्ट्रिक्शन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो इथे तुम्ही अशा व्हॅल्यू टाकता. या व्हॅल्यूला तुम्ही म्हणता एलिमेंट. हे जे व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यूला तुम्ही म्हणता एलिमेंट. अँड आता हे जे पार्टिशन जे तुम्ही स्टार्ट केलेले आहेत, या पार्टिशनची सुरुवात 0 पासून होते. काउंटिंग 0, 1. हा जो सिक्वेन्स आहे हा बाय डिफॉल्ट असतो. हा जो सिक्वेन्स आहे तो बाय डिफॉल्ट असतो आणि याला आपण ॲरेचा इंडेक्स असं म्हणतो. ॲरेचा इंडेक्स असा म्हणतो. ह्या दोनच गोष्टी ॲरेमध्ये तुम्हाला शिकणं खूप महत्वाचं असतं आणि याच युटिलाइज करून आपण मोठमोठ्या गोष्टी करणार आहोत पुढे. सो जर का तुम्हाला या पोझिशनला 0th पोझिशनला जर का एखादी व्हॅल्यू टाकायची असेल, इनिशियलाइज करायची असेल किंवा तिथून ती व्हॅल्यू जर गेट करायची असेल, ऍक्सेस करायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर ते आपण बघणार आहोत आता. लेट्स सी, माझ्याकडे बघा एवढा हा ॲरे आहे. मल्टिपल व्हॅल्यू मी पुट केलेले आहेत. तर याला आपण कसं बनवू शकतो तेही डिस्कस करूया. माझी इंटेलिजन्सची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे?
येस, मोहिनीने कन्फर्म केलं. राईट क्लिक न्यू आणि मी एक नवीन क्लास बनवत आहे. सिंपल ॲरे एक्झाम्पल. INT आणि तुम्हाला जे काही पाहिजेत, लेट्स सी नंबर्स. जर का मी अशा पद्धतीने जर का स्टोअर केलं नंबर्स इक्वल टू 10, तर सिम्पली मी फक्त एकच व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर करू शकतो जर का नंबर जर का करण्याचा प्रयत्न केला तर. मेन मेथड INT नंबर इक्वल टू, और डायरेक्टली जर मी व्हॅल्यू जर केली तर हा सिंपल व्हेरिएबल आहे तुमचा, ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे आणि एकच व्हॅल्यू जी आहे तुमची स्टोअर होते. मल्टिपल व्हॅल्यू नाही आहेत तुमच्या. आउटपुट मध्ये इथे बघूया आपण. बघा एकच व्हॅल्यू आहे. मल्टिपल व्हॅल्यू तुम्ही टाकू शकत नाही. मल्टिपल व्हॅल्यू टाकण्यासाठी तुम्हाला जस्ट याला ॲरे मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ॲरे मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला ॲरे ब्रॅकेट यूज करायचा आहे आणि मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि मल्टिपल व्हॅल्यू तुम्ही अशा पुट करू शकता बेसिकली. ओके, आणि तुम्ही याला डायरेक्टली एक्झिक्यूट करून बघा. ओके, हा जो आहे हा तुम्हाला भेटलेला आहे त्याचा ॲरेचा पूर्ण ऑब्जेक्ट. जर आपल्याला पूर्ण ऑब्जेक्ट, आता हा जो व्हेरिएबल आहे त्याचा मेमरीचा जो ऑब्जेक्ट आहे तो पूर्ण भेटला. प्रत्येक व्हॅल्यू जी आहे, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करता तेव्हा इथे तुम्हाला हा जो इंडेक्स आहे इथे असा तयार झालेला आहे. लेट्स सी, तर सुरुवातीचा जो इंडेक्स आहे, पहिला जो व्हॅल्यू आहे त्याचा इंडेक्स किती असायला पाहिजे? 0 पासून सुरू होतो. जर का मला हा एलिमेंट मला ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला नंबरच्या नंतर ॲरे आणि त्याचा इंडेक्स नंबर जो आहे तो द्यायचा आहे. सो चेक करा, तुम्हाला तो पूर्ण जो आहे तो दिसायला लागेल. हा 0 इंडेक्सचा दिसतोय. त्याच्यानंतर जर का मी याला 4 केला, 4 इंडेक्स जर केला, 4th इंडेक्स, तर कोणती व्हॅल्यू दिसायला पाहिजेत आम्हाला? 65. चेक करूया. ओके, करेक्ट आहे. आता मला जर ऑल जर का करायचं जर झालं तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ह्या व्हॅल्यू किती आहेत? 1 2 3 4 5. सो मी 5 वेळा सेम जे आहे एक्झिक्यूट करतो आणि पहिल्याला मी 0 इंडेक्स देतो, दुसऱ्याला 1 इंडेक्स, तिसरा इंडेक्स. ओके, काय होईल आता? काय ऑल डेटा प्रिंट होईल? श्रीकांत, विपुल, कोड बघा आणि मला सांगा, काय सगळा डेटा डिस्प्ले होईल? सगळा डेटा प्रिंट होईल. बरोबर आहे, बरोबर आहे. पण जर मला 20 30 40 50 असा लेंथ असेल किंवा 1000 2000 ॲरे असतील, आता इथे माझ्याकडे फक्त याची ॲरेची जी लेंथ आहे ती फक्त 1 2 3 4 5 पर्यंतच आपली आहे. जर 50 असतील तर किंवा 5000 असतील तर त्या व्हॅल्यू तेवढ्या असतील तर काय आपल्याला हे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन 5000 वेळा टाकायला योग्य राहील का? लाईन ऑफ कोड किती वाढेल, त्याची मेमरी किती वाढेल, ते ऍप्लिकेशन चालेल का?
हे फिजिबल आहे का? ॲरेची लेंथ डिफाईन करावी लागेल. हा, ॲरेची लेंथ आपण डिफाईन करू, ठीक आहे, ते प्रॉब्लेम नाही. पण मला जर सगळे ॲरे जर दाखवायचे झाले, मी आता 5 एलिमेंट दाखवायचे आहेत, म्हणून मी 5 वेळा सिस्टम डॉट 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 प्रिंटलन घेतलं. जर का माझ्याकडे जर डेटा आता अजून आहे सपोज असा, सर फॉर लूप. एनी लूप, नॉट ओनली फॉर लूप. आपण मागच्या भागात काय शिकलो की एखादं काम जे एकच काम रिपीटेडली होत आहे, बघ सगळीकडे रिपीट होत आहे सगळं एकच काम, तर अशा वेळेस आपण त्याला रिड्यूस करू शकतो युजिंग लूप. एकच काम सतत सतत एक्झिक्यूट करायचं असेल तर मल्टिपल टाइम तुम्हाला लिहायची गरज नाहीये कोड, तुम्ही एकदाच लिहा आणि लूप मध्ये टाकून द्या. सो इथे माझा क्वेश्चन एक आहे की या 5ही स्टेटमेंटमध्ये काय वेगळं आहे, काय चेंज होतं प्रत्येक स्टेटमेंटमध्ये. तुम्ही सगळे 2 मिनिटं नाही, मी तुम्हाला 1च मिनिटं देतोय, तुम्ही ऑब्झर्व करा आणि मला सांगा की कोणती गोष्ट चेंजेबल आहे, काय याच्यामध्ये चेंजेबल होत आहे. सर इंडेक्स. सगळेजण बघा आणि मला सांगा. इंडेक्स व्हॅल्यू. ओके, कोण सांगतं की मला जर का 0 ते 4 पर्यंत नंबर जर प्रिंट करायचे असतील तर काय यूज करू शकतो? सांगा मला, 0 to 4 पर्यंत नंबर प्रिंट करायचे तर मला काय यूज करावं लागेल? सर लूप. तो कुठलाही लूप घेऊ शकता तुम्ही, पण मी इथे फॉर लूप घेतोय. आय सुरुवात करूया 0 ने. आय लेस दॅन मला 4 पर्यंत चालवायचा आहे, लेस दॅन 5 करतो. अँड आय प्लस प्लस. सो आपण जसं म्हटलं होतं, व्हेरिएबलची नावं जे आहे ते स्पेसिफिक ठेवा. आय जे के ABCD नाही घ्यायचं. मी इथे हा व्हेरिएबल इंडेक्स साठी वापरत आहे, म्हणून मी पूर्ण व्हेरिएबलचं नाव इंडेक्स देतो. तुम्ही काहीही देऊ शकता, बट ऍज पर द इंडस्ट्री स्टँडर्ड जे आहे ते तुम्हाला पूर्ण ज्याच्यासाठी यूज करताय व्हेरिएबल तोच घ्या. मी सर्व जे स्टेटमेंट होतं ते काढून देतोय आणि इथे जी हार्ड कोडेड व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू चेंज करतो. तर तुम्ही इथे बघा, आय ची जो इंडेक्स आहे, इंडेक्स सुरू होतो 0 पासून आणि आपण सुरू केला 0. इथे 0 असेल तर 0th पोझिशनचे 10 प्रिंट होतील. पण याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे, मी याला एक्झिक्यूट करतो. बघा 65 पर्यंत प्रिंट झालं. 0 1 2 3 4 5. पण हे वाला प्रिंट नाही झालं बाकीचं. त्याचं कारण काय आहे की आपल्या व्हॅल्यू आहेत 7 आणि आपण चालवलेलं आहे फक्त लेस दॅन 5 पर्यंत. सो मी ते 7 करतो. ऑल व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रिंट झाल्या आहेत का? नाही. अजून एक आपल्याला एक करावं लागेल. चला आपण प्रत्येक वेळेस चेंज करून कसंही करून आपण पूर्ण प्रिंट केला, परंतु जर का मी कमी केल्या असतील, व्हॅल्यू कमी केल्या आणि लूप जर का जास्त वेळा चालला तर काय होतं तेही बघा. काय एरर आला प्लीज वाचा, कारण ऍरे मध्ये हाच एरर येतो आणि तुम्हाला हा एरर नेहमी लक्षात
ठेवता आला पाहिजेत आणि का होतो हा ते पण सांगा मला आता. कोणता एक्सेप्शन आला रामचंद्र? मोहिनी? ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड झालं. ओके, का बरं, का असं ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स का म्हटलं त्याने? एनी रिझन? कारण की सर ते क्रिएट ब्रेक पॉइंट आहे ते 7 आहे आणि आपण इंडेक्स ते 8 दिले त्यासाठी. हा, तर याचं कारण असं आहे की बरोबर आहे, आपल्या ऍरे जो आहे त्याच्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत त्या फक्त 7 दिलेल्या आहेत आणि आपण ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय 8 पर्यंत आपण ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुमचा ऍरे मध्ये समजा 5 व्हॅल्यू आहेत तरी सुद्धा तुम्ही 6व्या 7व्या व्हॅल्यूकडे घेण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेस तुम्हाला हा जो एरर आहे येतो. तर कधीही तुम्हाला, आणि मोस्टली एरर येतो ऍरे वापरताना, तर लक्षात ठेवायचं की ऍरे मध्ये व्हॅल्यू कमी आहेत आणि आपण जास्त इंडेक्स यूज करण्याचा प्रयत्न करत आहोत. कॉमन इश्यू आहे हा, कन्फ्युजन व्हायचं काम नाही. मग याच्यावर फिक्स काय आहे, या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे की ऍरे मध्ये व्हॅल्यू कमी जरी झाल्या किंवा जास्त जरी झाल्या तरी ऑटोमॅटिकली त्याने ऍडजस्ट केलं पाहिजेत. तर ना तुमच्याकडे एक सोल्युशन, जो ऍरे आहे तुमचा नंबर डॉट लेंथ नावाची प्रॉपर्टी अवेलेबल आहे इथे तुमची. नंबर डॉट int अशी. सो याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं, या नंबर डॉट जो काय ऍरे आहे तुमचा, ऍरे घेतला, नंबर डॉट लेंथने केलं तर काय होतं, तुम्हाला इथे ऍरेची साईज मिळते. पण आता ऍरेची साईज कशी मिळते तेही तुम्ही डिबग करून पहा. मी डिबग करून दाखवतो. ऍरेची साईज किती आहे तुमची, जी दिलेली आहे ती 6 आहे. किती आहे टोटल, 6 दिलेली आहे. ठीक आहे, मी इथे जर ती साईज जर डायरेक्टली वापरली तर काय होतं तेही चेक करा. मी याला परत रिरन करतो. ओके, क्वेश्चन करतो. जर लेंथची साईज 6 आहे तर हा लूप किती वेळा चालेल? आता सध्या मी काय ठेवलेलं आहे इथे, 0 1 2 3 4 5, बरोबर 6 वेळा चालेल. 0 to 5 पर्यंत चालेल, लेस दॅन 5 म्हटलं तर, बरोबर आहे. बट 6 पर्यंत चालेल. ओके, ठीक आहे. माझ्याकडे ऍरे मध्ये व्हॅल्यू सांगा किती आहेत, 0 1 2 3 4 5, आणि हा लूप किती पर्यंत चालला, 0 1 2 3 4 5. काउंट करा बोटावर तुम्ही. तर हा 6 वेळा चालतो आणि आपल्याकडे जे इंडेक्सची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू चालू होते 0 ने, याने लेंथ जो दिला ना 1 2 3 4 5, काउंटिंग करण्याची पद्धत जी आहे ना या लेंथची 1 पासून चालू होते, पण ऍरेचा इंडेक्स चालू होतो 0 पासून. 1 आणि 0 मध्ये कितीचं अंतर आहे, किती व्हॅल्यूचा डिफरन्स आहे, 1. 1चा. तर काय करायचं, हा डिफरन्स भरून काढण्यासाठी -1 करून ठेवायचा. तेव्हा तुमचं ते बरोबर चालेल. जर का तुम्ही, जर तुमच्याकडे डेटा आहे 5 पर्यंत इंडेक्स आहेत आणि 6व्या पर्यंत चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, मी रन करतो, तुम्ही परत पहा. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय करायचंय, हा तुमचा एक्झिक्यूट झाला. आता हा कसा एक्झिक्यूट झाला कोण सांगू शकतं? जर का मी इथल्या 2 व्हॅल्यू काढल्या तर किती वेळा चालेल हा, 4.
ओके, ठीक आहे. आता किती वेळा चालेल हा? लास्टची व्हॅल्यूची थोडी वेगळी देतो मी. काय हा पूर्ण प्रिंट करेल? येस, ठीक आहे, गुड. सो हा जो होता हा तुमचा सिंपल ॲरे इटरेशन आहे, सिंपल वाला. आता तुम्हाला आता हे चॅलेंज सॉल्व्ह करायचं आहे. दुसरा जो पॉइंट आहे तो वाला. हा एक ॲरे आहे, सध्या एक व्हेरिएबल आहे v. हा जो आहे याला आपण म्हणतो सिंगल डायमेन्शनल. एकच डायमेन्शन असतं, सिंगल वाला, ज्याच्यामध्ये फक्त रो अवेलेबल असते. याच्यामध्ये तुम्हाला हा कॉलम असतो. सपोज हा कॉलम 0 आहे, त्याच्यानंतरचा जो कॉलम आहे तो 1 आहे, देन कॉलम 0, कॉलम 1. सो माझ्याकडे किती कॉलम आणि किती रो आहेत? रो किती आहेत अगोदर सांगा. 2. 2 रो 2 कॉलम. ओके, गुड. मला असा डेटा फिल करायचा आहे याच्यामध्ये. लेट्स सी, 20, 30, 40, 77 हा डेटा फिल करायचा आहे. मल्टी डायमेन्शनल ॲरे. मेन INT नंबर्स ॲरे. पहिला जो असतो तो रो साठी, दुसरा जो असतो तो कॉलम साठी, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज सेमीकॉलन. याच्यामध्ये तुम्ही पहिली रो, दुसरी रो आणि तुमच्याकडे 2च आहेत ना, म्हणून तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये मला काय टाकायचं होतं? 20 आणि 30. 20, 30, 40, 77 हा हार्ड कोडेड आहे. हा हार्ड कोडेड आहे जो की आपण सिंपल झाल्याच्या नंतर युजर कडून डेटा घेणार आहोत. वी नीड टू मस्ट टेक युजर डेटा. सिंगल मध्ये पण युजर कडून घ्यायचा आहे आणि डबल डायमेन्शन मध्ये किंवा मल्टी डायमेन्शनल मध्ये सुद्धा तुम्हाला युजर कडून डेटा घ्यायचा आहे. आता तुम्हाला हा प्रिंट करायचा आहे सिंपल. हा जो आहे हा रो वाईज आणि कॉलम वाईज तुम्हाला प्रिंट करायचा आहे. तर तुम्ही कसं करताय प्रिंट पहा. फॉर INT रो, सुरुवात जी आहे रोची ती 0 ची आहे. रो मॅक्सिमम रो किती आहेत आपल्याकडे?
सो जे काही तुमचा नंबर्स किंवा व्हॉट एव्हर तुम्ही सध्या हार्ड कोडेड करताय, हार्ड कोडेड करा. अँड रो प्लस प्लस. सो त्या रोला इटरेट करण्यासाठी, पूर्ण रोला इटरेट करण्यासाठी फॉर INT कॉलम, जो काल आपण शिकलो, लक्षात ठेवा, काल नेस्टेड आपण लूप शिकलो, याच्यासाठीच शिकलो होतो तो. कॉलम लेस दॅन, कॉलमची साईज किती ठेवलेली तुम्ही? 2 कॉलम प्लस प्लस. डेटा तुम्हाला प्रिंट आउट करायचा आहे डेटा, म्हणून सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. आणि नंबर्स जो आहे रो कॉलम. रो साठी कोणता व्हेरिएबल आपण डिसाइड केलेला आहे? ऑब्विसली रो आपण डिसाइड केलेला आहे. आणि कॉलम साठी आपण कॉल नावाचा डिसाइड केलेला आहे. आणि हे आपण एकाच लाईन मध्ये प्रिंट करणार आहोत पूर्ण रो. थोडासा स्पेस ठेवून. आणि रो प्रिंट झाल्याच्या नंतर शेवटी आपण पूर्ण रो संपल्याच्या नंतर जस्ट खालच्या लाईनवर येण्यासाठी प्रिंटलन केलंय आउटर रो मध्ये, बस. चेक करा हा कसा दिसतो ते. झाला तुमच्या टेबल सारखा. आता जर मी रो वाढवल्या इथे, सपोज आय नीड टू रो इनक्रीज रो, ठीक आहे, तर रो वाढवल्या तर रोचा काउंट वाढवा. ठीक आहे, चेक करा. हा झाला मल्टी डायमेन्शनल ॲरे. बर, आता तुम्हाला म्हटलं की चला 2 ॲरेचं ऍडिशन करायचं. आप कैसे एडिशन करोगे 2 एरे का? हाँ, कैसे करोगे? कोई बता सकता है? सर मैट्रिक्स 1 प्लस मैट्रिक्स 2. ओके गुड. तो मैं बना दूं अभी, करके दिखाऊं? कोड मेरा इतना ही रहेगा गाइस, नथिंग विल चेंज. जो मैंने आपको कल सिखाया है नेस्टेड फॉर लूप, वही इस्तेमाल करूंगा मैं. और आज जो मैंने एक्स्ट्रा सिखाया है वो है सिर्फ ये एक लाइन. दैट्स इट. सो मैट्रिक्स एडिशन का एक बेसिक दिखा देता हूं आपको. मैट्रिक्स एडिशन एग्जाम्पल. मैं कुछ भी नहीं, उतना ही कोड जो है वही कोड इस्तेमाल करने वाला, उससे ज्यादा कोड इस्तेमाल होगा नहीं. चलो, कितने मैट्रिक्स चाहिए कोई बताओ मुझे, कोणीतरी सांगा आता. चला, रोहिणी. माईकचा काही इश्यू आहे का? 2x2 का? बरं ठीक आहे. पहिल्या मॅट्रिक्सचं नाव काय घ्यायचं? पहिला जो आहे मॅट्रिक्स आहे त्याचं नाव सांग मला, काय घेऊ? क्विक. आपण डेव्हलपर आहोत, इंजिनियर आहोत. क्विक काही सांगितलं तरी चालेल, एनिथिंग. मॅट्रिक्स 1 घेऊ. मॅट्रिक्स 1 घेऊ असा. फर्स्ट रो, सेकंड रो, दॅट्स इट. मॅट्रिक्स 2 घेऊ. ठीक आहे.
चला काय व्हॅल्यू घेऊ सांगा रोहिणी. पहिल्या रो मध्ये काय व्हॅल्यू घेऊ? मला तुम्ही मदत केल्याशिवाय मी काहीच नाही करू शकत मुलांना. कारण कोड मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे. हे बघा, या कोड पेक्षा दुसरं काहीच नाही. हाफ ऑर बस. मी काहीच करणार नाहीये. पहिल्या मॅट्रिक्स साठी हा घेणार, अजून तसंच कॉपी करून दुसऱ्या मॅट्रिक्स साठी घेणार, झालं. हा प्रिंटिंग साठी जसाच्या तसा. हा बघा तुमच्या समोर मी लिहू की कॉपी पेस्ट करू रामचंद्र? असंच लिहिणार आहे मी, काही चेंजेस नाहीये. ठीक आहे, मला विचारू द्या आशिष, निशांत, हा सर. काय करू सांगा? लिहा व्हॅल्यू सर व्हॅल्यू सांग, काय लिहू, किती घेऊ व्हॅल्यू पहिल्या रो मध्ये सांग मला. 20 30 हा ठीक आहे, मला सांगितल्याशिवाय मला काहीच कळणार नाही कारण मी विसरलो आता. हा दुसऱ्या रो ची व्हॅल्यू सांग. 40 50 हा अशा व्हॅल्यू सांगायला काय वेळ जातो. झाला, हा पहिला मॅट्रिक्स संपला 2x2 चा. ओके, दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये काय घेऊ? 25 35 घ्या. 25 35 पहिल्या रो मध्ये. दुसऱ्या रो मध्ये काय टाकू? 6 7 7 8 8. ओके झालं. आता याचा जे ऍडिशन आहे ते मला मॅट्रिक्स 3 मध्ये करायचं आहे. ठीक आहे, ओके. हे लोकली मी घेतो मी, कारण माझी स्टॅटिक मेथड आहे ना, त्याच्यामुळे लोकल करून घेतो याला व्हेरिएबल. चला, फॉर लूप तर तुम्हाला माहितच आहे. आणि INT रो इक्वल टू 0. किती किती पर्यंत रो आहे? किती रो आहेत आपल्या? 2 रो प्लस प्लस. लर्न करू नका, फक्त याचं लॉजिक नसेल समजलं तर मला विचारा. फॉर, कारण लर्न करायला तुम्हाला खूप सोपं जाईल. कॉल 0, कॉल लेस दॅन कितना आहे? किती आहे त्याच्या कॉलम, किती आहेत आपल्याकडे? पटकन सांगा. 2 हा 2 असं सांगा मला, मी विसरलो ना आता म्हणून. हा ठीक आहे, इनसाइड आता. ठीक आहे, हा पूर्ण जो आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. नो प्रॉब्लेम गाईज, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये त्याला. हा तिसरा इथे ठेवतोय मी, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय करायचं आहे? काय हा चालेल का चेक करूया. याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट करावी लागेल मला, पण लेट्स सी. या दोनचं मॅट्रिक्स 1 अँड मॅट्रिक्स 2 चं ऍडिशन आपल्याला कशात स्टोअर करायचंय? कोणत्या मॅट्रिक्स मध्ये स्टोअर करायचंय? 3 मध्ये. हा मॅट्रिक्स 3 मध्ये. बरोबर बोललात. मॅट्रिक्स 3 इक्वल टू, पण कसं? मॅट्रिक्स 3 ची रो, मॅट्रिक्स 3 चा कॉलम इक्वल टू मॅट्रिक्स 1 चा रो, मॅट्रिक्स चा कॉलम प्लस कोणता मॅट्रिक्स आता? दुसरा मॅट्रिक्स. असंच इथे याचा रो, आपण जो लूप घेतला होता रो साठी, रो, अरे रो का रे बाबा, कॉलम. मुलांना लक्ष द्यावर, मी विसरलो थोडस कोडिंग आता तुम्हाला शिकवताना. तुम्ही सांगितलं की लक्षात येतं माझ्या, नाही तर माझ्या लक्षात नाही येत. ठीक आहे, काय केलं इथे कोणी सांगेल का मला समजावून जरा आता? मॅट्रिक्स 1 चं ऍडिशन मी मॅट्रिक्स 1 आणि मॅट्रिक्स 2 चं ऍडिशन करून मी कशामध्ये स्टोअर केलेलं आहे? कोणत्या मॅट्रिक्स मध्ये केलेलं आहे? मॅट्रिक्स 3 मध्ये. 3 मध्ये केलेलं आहे. दॅट्स इट, झाला हा. आणि मला आता आउटपुट कुणाचं दाखवायचंय? मॅट्रिक्स 3 चं दाखवायचंय, कारण की जर ऍडिशन जे आहे ते कशामध्ये आहे? 3 मध्ये आहे. मला जर नुसतं ऍडिशन दाखवायचंय तर ऑब्व्हियसली मला हे सगळं लागणारच झालं. मला इथे आता ऍडिशन परत नाही करायची, मला फक्त इथे सिस्टम डॉट डॉट प्रिंट करायचंय, कारण मला ते प्रिंट करायचंय फक्त. या दुसऱ्या याच्यामध्ये प्रिंट करायचं आहे.
ओके, ठीक आहे, करूया प्रिंट. आणि प्रत्येक याच्या नंतर थोडस मी बोललो होतो की एक्स्ट्रा कोड काहीही वापरण्यात येणार नाही आणि वापरतही नाही मी. झालं. हा लूप कशासाठी लावला? इथे तर त्या मॅट्रिक्स 3 चं ऍडिशन झालं. हा आहे मॅट्रिक्स 3 च्या व्हॅल्यू खरंच ऍड झाल्या की नाही ते बघण्यासाठी. ओके, पहा कोड. एक एरर येऊ शकतो याच्यामध्ये, आय बिलीव्ह सो. आशिष, कुठे कन्फ्युजन आहे मला सांग. श्रीकांत, तर तो लास्टला परत साऊट का घेतलाय सिस्टम डॉट आउट कारण की हा काय करतो ना, पूर्ण कॉलम प्रिंट करतो एका लाईन मध्ये. सॉरी, हा मला प्रिंट करायचा आहे. प्रिंट केलं ना की एका लाईन मध्ये ना असा प्रिंट करत जाईल स्ट्रेट लाईन मध्ये, आडव्या हॉरिझॉन्टल. पण ती एक लाईन पूर्ण प्रिंट झाल्याच्या नंतर मला दुसरी लाईन खालच्या लाईनवर यायचंय ना, नेक्स्ट लाईनवर. तर नेक्स्ट लाईनवर येण्यासाठी मला काय करायचं, तर म्हणून त्याच्यासाठी मी प्रिंट लाईन घेतला एमटी वाला, म्हणजे काहीच नाही टाकलं, खालच्या लाईनवर प्रिंट करण्यासाठी. That's it. अजून कुणाचं काही कन्फ्युजन याच्यामध्ये? राम, हेलो सर. हाँ जयप्रकाश पूछो, मुझे क्वेश्चन सर चाहिए. इनिशियल वैल्यू 0 0 होगा ना रो और कॉलम का? मतलब इंडेक्स क्या या एलिमेंट बोल रहे हो आप? वैल्यू मत बोलना यहाँ पे, एलिमेंट बोलो या तो इंडेक्स बोलो. सर इंडेक्स. हाँ, हर रो का और कॉलम का जो होता है वो 0 ही होता है. ओके. मैं इसको एग्जीक्यूट करता हूँ, अगर एक एरर आए तो अच्छी बात है, बहुत अच्छा होगा. देखो कहाँ पे एरर आया इसका, लाइन नंबर कहाँ पे बताया मुझे बताओ. लाइन नंबर कहाँ पे एरर आया इसका? यहाँ पे लाइन नंबर 16 पे. लाइन नंबर 16 पे इसका एरर आ चुका है. मैंने कहा था कि एक एरर आना चाहिए, जो कि आया है. बेसिकली क्या होता है ना, एरे को हम लोग पहले ऐसे डिक्लेयर करते हैं और उसके अंदर वैल्यू भी भरते हैं तो कोई प्रॉब्लम नहीं है. बट जब हम किसी एरे में वैल्यू नहीं भरते हैं ना, तो उसे मेमोरी अलोकेट नहीं करता जावा. जावा क्या बोलता है कि इसे तो सिर्फ इनिशियल मतलब डिक्लेयर किया है, इसे क्यों मैं मेमोरी देके मेरी मेमोरी वेस्ट करूं, ऐसे जावा बोलता है. तो इसे क्या करना पड़ेगा, इनिशियलाइज करना पड़ेगा. या तो यहाँ पे टाइम बिंग 0 0 वैल्यू पुट कर दो और आगे सीख लेंगे कि कैसे इनिशियलाइज कर सकते हैं. एज ऑफ नाउ चेक करते हैं, 0 भी कंसिडरेशन करेगा, वो देख लेते एक बार. थोड़ा सा कॉम्प्लेक्स ना हो इसलिए मैंने वो कर दिया है. ओके, ओके, ठीक है. आंसर सही आया कि ये बताना मुझे. यस सर, परफेक्ट है. ओके, मल्टीप्लेक्शन कौन करके दिखाएगा मेरे को इसका? जो एरे है इसका मल्टीप्लेक्शन करके कौन दिखाएगा? ओके, ऑटो बंद झाला होता का? आपण तर बंद नव्हतं केलं. थँक्यू, लवकर तरी ते पाठवलं आपल्याला. ओके, गुड. तर तुम्हाला हे जे आहे हे भेटून गेलं. अजून ऍरेला नाही, सिंगल व्हॅल्यूलाच तुम्ही घेतलेला आहे. जर ऍरेला घ्यायचं असेल तर अगोदर याला तुम्हाला ऍरे बनवावा लागेल. पण या सिनेरिओ मध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला
ॲरेची फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी लागेल. तुम्हाला या स्टेपमध्ये काम करावं लागेल. कोणत्या कोणत्या स्टेप तुम्हाला फॉलो कराव्या लागतील? ॲरे डिक्लेरेशन, ॲरे इनिशियलायझेशन, असं करावं लागणार आहे. ॲरे डिक्लेरेशन मी इथे करून देतो. INT नंबर रो कॉलम रो अँड कॉलम इक्वल टू न्यू इंट. त्याची साईज किती आहे? लेट्स सी 2 रो अँड 2 कॉलम. अशा पद्धतीने तुम्हाला याला डिक्लेअर करावं लागेल जेव्हा तुम्हाला युजरकडून डेटा घ्यायचा आहे. नॉर्मली जेव्हा तुम्ही डेटा जिथे तुम्ही डिक्लेअर करता तिथे डेटा टाकता, तेव्हा तो जो डेटा आहे दुसरीकडे रिडेबल करता येत नाही, म्हणजे त्याला मेमरी वेगवेगळी अलोकेट करता येत नाही. त्यावेळेस आपण काय करतो, डिक्लेरेशन मध्येच ते इनिशियलायझेशन करतो. पण यावेळेस आपल्याला युजरकडून डेटा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने ॲरे डिक्लेअर करावा लागणार आहे. देन तरी आपण एकदा चेक करूया की कशा पद्धतीने त्याला इनिशियलाइज करायचं आहे. याच्यामध्ये डेटा आपण कसा घेणार आहोत. इनिशियलायझेशनच्या नंतर फॉर INT रो इक्वल टू 0 आणि हा सिंगल डायमेन्शन आहे म्हणून नो वरीज, आपण याला सिंगल डायमेन्शन मध्येच घेऊया. कॉम्प्लेक्स नाही करायचं आपल्याला. नंतर मल्टी डायमेन्शन दाखवतो तुम्हाला. INT रो इक्वल टू लेस दॅन 2 रो प्लस प्लस नंबर रो, आणि तुम्हाला जो डेटा युजर कडून घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे स्कॅनर कडून. obj इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. हा जो ऑब्जेक्ट आहे युजर कडून डेटा घेण्यास हेल्प करतो. काय या ऑब्जेक्टचं नाव obj घेतलेलं आहे, आणि इथे घेता तुम्ही obj डॉट नेक्स्ट इंट. याच्या बाहेर मी प्रिंट करतो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मेन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इंटर व्हॅल्यू फॉर नंबर ॲरे. नंबर ॲरे, आणि याच्याकडे याला आपण चेक करूया की युजर कडून डेटा कसा घेतला जातो. Hello, sir. हा बोलो. Sir, what is the function of new integer? So new is the operator. You can say new is the operator. It is used to allocate memory for that particular array. आप अगर न्यू इस्तेमाल करते हो कहीं पे भी ये ऑपरेटर या कीवर्ड, तो ये क्या करता है, वो एरे को या पर्टिकुलर ऑब्जेक्ट को मेमोरी अलोकेट कर देता है. अगर आप न्यू नहीं करते हो ना, तो उसकी मेमोरी जो है वो अलोकेट नहीं होती. So, sir, Let's see 11 22, that's it. इसमें डेटा आ गया, लेकिन आपको दिखाई नहीं दिया क्योंकि हमने वो प्रिंट ही नहीं किया. तो हमें उसे पूरे इटरेट करने के लिए वापस एक लूप चलाते हैं. जैसे INT रो इक्वल टू 0 रो लेस देन 2 रो प्लस प्लस. वापस से उसे हमें जो एरे प्रिंट करना है उसके अंदर रो ऐसे. अभी आप बोलोगे कि हम ही खुद ही वैल्यू डाल रहे हैं और खुद ही प्रिंट कर रहे हैं, इसका क्या मतलब है? तो आगे आपको प्रॉब्लम जब देंगे लोग तो आपको समझ में आएगा. ऐसे क्योंकि इसके बेसिस पे आपको प्रॉब्लम सॉल्व करने हैं.
सब कॉमन है, देखो लूप एरे, कोई अलग चीज नहीं है इसमें। आप कोई भी नंबर डालो ऐसे। अब ये तो सिंगल डायमेंशनल हुआ है, मल्टी डायमेंशन के लिए कौन हेल्प करेगा मुझे? रामचंद्र सांगू शकतोस? यालाच मला जर मल्टी डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? हॅलो सर, हा बोला ना. ते इंटिजर नंबर आहे ना, न्यू इंटिजर 2 घेतलं, हे इथे नाही कळालं कसं घेतलं ते. याची साईज आपण 2 ठेवलेली आहे. आपल्याला साईज आपल्याला सांगावं लागतं की ऍरे मध्ये किती रो तयार झाल्या पाहिजेत. ती म्हणून साईज आपण आहे का मग? हा ऍरेची 2च साईज आहेत, 0 आणि 1 तयार ठीक होईल. आहे. जर इथे 5 जर घेतलं त्याचा अर्थ काय होईल की याच्यामध्ये 5 जे आहेत ते बॉक्सेस बनतील. म्हणजे ऍरेची जी साईज आहे ती 5 असेल असं. ओके. सो मला असं वाटतं की तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे.